तुम्ही सगळे, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज एकदम अचानक व्हिडिओ स्टार्ट होतोय, असं काहीच प्लॅन नव्हतं आणि एकदम अचानक व्हिडिओ स्टार्ट होते, माहित नाही काय होणार आहे। तर आजपासून मी काहीतरी मध्ये पाठीमागे हा बुड्डी के वालवाला मधीच गागू राहिला। तर आजपासून मी काहीतरी नवीन ट्राय करते, असं काहीतरी पहिल्यांदाच होतंय। तर आजपासून मी ट्राय करणार आहे, जे मी करणार ते मी दाखवणार, त्याचा पार्ट 1। तर आजपासून मी तुम्हाला असं दाखवणार आहे की जे मी करणार तेच दाखवणार, याचा हा आहे आपला पार्ट 1। असे मी तुम्हाला पूर्ण 10 पार्ट करणार आहे। माहीत नाही हे माझ्याकडून होतं की नाही, कारण हे माझ्यासाठीच खूप मोठं मला चॅलेंज आहे। आणि मी मेहंदी काढली आहे, त्याचंसुद्धा काहीतरी स्पेशल कारण आहे, हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळलंच हे का काढली आहे, कारण मेहंदी ही स्पेशल टायमाला असते। सो 10 दिवस मला सहन करा आणि माझे व्हिडिओ बघा आणि मला लाईक करा। आणि रोज 10 दिवस नुसता व्लॉग नसून त्याच्यामध्ये काहीतरी उद्योग, काहीतरी खुराफाती आयडियाज, हे सगळं असणार आहे। तेव्हा या नेक्स्ट 10 दिवसांच्या व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि डेली रुटीन आत्ता डेली रुटीनप्रमाणे आमचं सकाळचं जे काम, आधी पोटोबा, हे सगळं झालेलं आहे। फक्त आता काहीच राहिलेलं आहे, तर ते आत्ता आम्ही आवरणार आहे। बाकीचे सगळे गेले आहे, इथून फरार झालेले आहे। नेहमीप्रमाणे जसे की बहीण असल्याचा आपल्याला एक फायदा असतो, कामं वाटले जातात, कपडे वाटले जातात, तसे कामं पण वाटले जातात। एकीने भांडे घासायचे, एकीने कपडे धुवायचे। तर इथे भांडे घासून झालेले आहे, हे बघा। कोणीही कितीही 9:30ला का 10ला उठायचा प्रयत्न करून नुसतं आयतं कामाला जायचा प्रयत्न केला, तर मी त्याचा प्लॅन हा सक्सेसफुल होऊच देत नाही, कारण काम तर हे सगळ्यांनाच करावं लागणार। त्यावेळी हे बघा, हे पाठीमागे व्यक्ती आहे, त्यांच्याकडून मी भांडे घासून घेतले आणि आता मी कपडे धुणार आहे। तुम्हाला माझ्या बघून वाटणारच नाही मी इतकं काम करत असते, बट करावं लागतं गाईच, पोटासाठी खूप काही करावं लागतं। आणि असं बिलकुल वाटत देऊ नका की मी घरातली कामवाली बाई आहे, नो, एवढंच करावं लागतं। लड़की होने का यही तो गैरफायदा है कि दोना कितना भी हीरोइन बनकर रहो, लेकिन घर का कपड़ा और भांडे घासना करना ही पड़ता है। जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। आता मी तुम्हाला कपडे धुवून झाले की मग भेटते। One eternity later. तर आता डायरेक्टली संध्याकाळी पोरगी व्लॉग घेते, मला हिचा फार राग आलाय, कारण यांनी व्लॉगमध्ये बाकी काहीच घेतलं नाही। आणि आता निघायचं आहे आम्हाला मेहंदीसाठी, आणि मॅडमचा आता इस्त्री करणं चालू। गाईज टॅलेंट बघा, ती म्हण नाही का, दिवसभर घरी आणि नवरा पाहून पोरं बरे। पण हे काय झालं, दिवसभर घरी आणि बाहेर जायचं पाहून इस्त्री घरी, असं झालंय सगळं। हे काय आहे तुला पटतं काय? आम्ही दोघी काम करून आलो, त्याच्यानंतर ना आम्ही आमचं आवरलं, आणि ही घरी असून असं लेट करंट। काय होणार आहे मुलीचं आयुष्यात, काय होणार? आणि आता गेट रेडी विथ मीची स्क्रिप्ट पण बनवून दिली, आणि आता सगळं चाललंय। आता मी भी मदत केली, बनवून दिली। काय चाललंय, काय तिलाच कळतंय। आता करा इस्त्री चालू आहे गाईज। तू सांग आधी का नाही घेतला दिवसभर लॉग, आणि म्हणजे जे करेल ते दाखवलं, हिने काही दाखवलं बघा ह्या मासूम चेहरा का बघा एकदा। खरंच मी असं म्हणली की का जे करते सॉरी गाईज। बघितलं ना, आयुष्यात किती वेल्ली, काहीच करीत नाही, म्हणजे तुम्हाला काहीच दाखवलं नाही, याचा अर्थ हाच होतो। हे केलं, काहीच करीत नाही, काहीच करीत नाही। श्वास घेतला, श्वास। ही पा आमची आई आता रेडी होती। सिहर ऍक्टिंग सी, आता ऍक्टिंग बघा। चला आता कंटिन्यू करूयात आपण व्लॉग, आणि आम्ही चाललोय आता। बाय द वे, कुठं चाललोय सांग तरी? आम्ही चाललो आहे आमच्या हे घेऊन, सॉरी, ते आम्हाला दहेजमध्ये द्यायचे। तर आज आम्ही चाललो आहे मेहंदी फंक्शनला, खूप ग्रँड वाला चालले। का बरं चालले माहिती मी, एकदम असा इथून सांगितलं मोटिव्ह, कारण तिथे डीजे येणार आहे म्हणून। बस तेवढंच, थोडंसं लटके झटके मारले। माय डान्स नाचो, टंगडण लावून घे तेवढंच घालायला। तर तुझ्या स्ट्रेटनिंग करून दे। नाही, मला नाही करायची सस्ती स्ट्रेटनिंग, नाही करायची, मी डायसन घेईल। शी असं नको। याच्या केस वाढायला लागतात खरंच, नको हायच माहिती सर, डोक्याला 4 केस तर एवढं लावलं तेवढे जायचे। चला मित्रांनो, मेहंदीच्या फंक्शनला आमचे कझिन्स ऑलरेडी तिथं पोहोचले, आणि त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्ही कुठे राहिले, कधी येत आहे? मग आम्हाला डायरेक्ट असं झालं, ओ माय गॉड, असं जादू मंतर करून जाऊ का? आता मी रेडी होतोय, थोडंसं चाकू जरा व्यवस्थित। यस, आता हिला कळतं। नाही तिथं पोहोचले पाहिजे, ते ऑलरेडी पोहोचले तिथं, त्यांनी डीजे पाहून फोन केला आम्हाला की। तर आता आम्ही मस्त रेडी होऊन बसलोय,
पप्पांची वाट बघत होतो आणि आता बघत असं दिसतंय. आले पप्पा. आले पप्पा आणि असं दिसतंय मी यायचं. बुट्टी फूल, जो बुट्टी फूल होगा उसके कान के नीचे फूल आएगा. देखते किसके आता है. हाँ, कोई भी ब्यूटीफुल नहीं है. नहीं आएगा, रुक, मुझे पता है मैं ब्यूटीफुल हूँ. मोबाइल ने इज्जत निकाल दी. बाय बाय. गाइस, आम्ही मेहंदी काढायला आलोय. एनिवे लग्नाच्या घरचा आरसा असंच असतो. आता आम्ही रील बनवणार आहे. येस, आम्ही म्हणजे सगळे बघा नवरदेव मिळून सगळे बनवणार आहे. आता आम्ही चाललोय मेहंदीच्या प्रोग्रामवरून घरी. म्हटलं होतं मेहंदी करून आले, मेहंदीच्या प्रोग्रामवरून घरी चाललो. आणि जो आमचा मोटिव्ह होता तो हा झालेला आहे, डन झालेला आहे, डन. ज्या मोटिव्हसाठी आम्ही आलो होतो त्यासाठी. आणि आता हे डान्स केला, एन्जॉय केलं. आता बघू उद्या हळदीला जातोय की नाही. स्टे ट्यून फॉर दॅट. आजच्या व्लॉगसाठी एवढंच सगळं आणि बाय बाय. हिच्यासारखी व्लॉगर असली तर ही काहीच घेणार नाही. आता मी व्लॉग एंड करतोय. आजचा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. नाही बाकीचे नाही केलं ना. परत करा सोबत करा. 1 2 3 म्हटलं तर सगळे नाच करा. फक्त श्रेया दाखव. हा थांबा. ठीक आहे झालं.